नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आणि त्यामुळे कोरोनाचे नियम शिथिल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर अनेक राज्यांनी कोरोनाचे प्रतिबंध हटवण्यासही सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. भविष्यातील हाच धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 6 राज्यांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. पण कोणकोणत्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये आणि ही रुग्णसंख्या वाढण्यामागची नेमकी कोणती कारणं आहेत आणि अशा परिस्थितीत देशामध्ये आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक होणार का, याच सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत तिसरी लाट येणार या आमच्या खास कार्यक्रमात. महाराष्ट्रासह देशातील 6 राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका वाढलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज चर्चा केली. तर मोदींनी कोरोनाविषयक खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना या राज्यांना दिल्या आहेत. बघूयात याविषयीचाच आमचा हा खास रिपोर्ट. हम इस समय एक ऐसे मोड़ पर खड़े हैं जहां तीसरी लहर की आशंका लगातार जताई जा रही है. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका. 6 राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ. सतर्क राहण्याचा मोदींचा राज्यांना सल्ला. देशात कोरोनाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला असला तरी अद्यापही दुसरी लाट काही ओसरलेली नाही. गेल्या 2 महिन्यात बहुतेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाली असली तरी आता पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचं बघायला मिळतंय. त्यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या 6 राज्यांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. हम इस समय एक ऐसे मोड़ पर खड़े हैं जहां तीसरी लहर की आशंका लगातार जताई जा रही है. देश के अधिकांश राज्यों में केसेस की संख्या जिस तरह कम हुई थी उसने कुछ राहत साइकोलॉजिकली फील होता था, कुछ राहत महसूस हो रही थी. विशेषज्ञ इस डाउनवर्ड ट्रेंड को देखकर उम्मीद भी कर रहे थे कि जल्द ही देश दूसरी लहर से पूरी तरह बाहर आ जाएगा. लेकिन कुछ राज्यों में केसेस की बढ़ती हुई संख्या अभी भी चिंताजनक बनी हुई है. देशात कोरोनाची दुसरी लाट कायम असतानाच आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाते. खरं तर कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचं चित्र आहे. शहरापासून गावापर्यंत मार्केट खुली करण्यात आली आहेत. प्रवासावरचे निर्बंध सुद्धा हळूहळू मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत प्रवासही वाढलाय. तसंच पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी वर्दळ वाढल्याचं बघायला मिळतंय. ठराविक कालावधीसाठी बाजार खुले करण्यात आल्यामुळे ग्राहकांची गर्दी सुद्धा वाढली आहे. तसंच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. एकीकडे परिस्थिती सामान्य होत असताना दुसरीकडे देशातील 6 राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या 6 राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून त्यांना अधिक खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय. आज जितने राज्य 6 राज्य आज हमारे साथ हैं, इस चर्चा में शामिल हुए हैं. पिछले हफ्ते के करीब 80% नए केसेस आप जो इन राज्यों में है उन्हीं राज्यों से आए हैं.
84% दुखद मौतें भी इन्हीं राज्यों में हुई है। शुरुआत में विशेषज्ञ ये मान रहे थे कि जहां से सेकेंड वेव की शुरुआत हुई थी वहां स्थिति अन्य की तुलना में पहले नियंत्रण में होगी, लेकिन महाराष्ट्र और केरल में केसेस का इजाफा लगातार देखने को मिल रहा है। सध्या ज्या पद्धतीनं कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतेय, तशाच पद्धतीनं देशात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीची स्थिती होती। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा असाच ट्रेंड बघायला मिळाला होता। त्यामुळे केंद्र सरकारची चिंता आता वाढली आहे। कोरोनाच्या या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आगामी काळामध्ये गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा नरेंद्र मोदींनी दिलाय। कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने स्वतःहून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असं सुद्धा मोदींनी नमूद केलंय। एक्सपर्ट्स बताते हैं कि लंबे समय तक लगातार केसेस बढ़ने से कोरोना के वायरस में म्यूटेशन की आशंका बढ़ जाती है, नए नए वेरिएंट्स का खतरा बढ़ जाता है। इसलिए तीसरी लहर को रोकने के लिए कोरोना के खिलाफ प्रभावी कदम उठाया जाना नितांत आवश्यक है। कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर ट्रेस, ट्रॅक, ट्रीटमेंट आणि लसीकरण या सूत्रांचं पालन करण्याची आवश्यकता असून मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं। खरं तर गेल्या वीकेंडला उत्तराखंडच्या नैनितालमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली होती। पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नैनितालमध्ये लोकांनी गर्दी केली। धक्कादायक बाब म्हणजे पर्यटकांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवरती पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। रस्त्यावरून फिरणाऱ्या पर्यटकांना जणू काही कोरोनाची भीतीच राहिली नसल्याचं चित्र तेव्हा बघायला मिळालं। या सगळ्या परिस्थितीवर खुद्द पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली होती। देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचं त्यांनी बजावलं होतं। या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टचं प्रमाण वाढवण्याची सुद्धा आवश्यकता आहे। तसंच लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता आहे, असं पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत व्यक्त केलंय। नए आईसीयू बेड्स बनाने, टेस्टिंग क्षमता बढ़ाने और दूसरी सभी जरूरतों के लिए फंड उपलब्ध करवाया जा रहा है। केंद्र सरकार ने हाल ही में 23,000 करोड़ 23,000 करोड़ रुपए से ज्यादा का इमरजेंसी कोविड रेस्पॉन्स पैकेज भी जारी किया है। मैं चाहूंगा कि इस बजट का उपयोग हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर को और मजबूत करने के लिए हो। आगामी काळात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे, कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली होती। कृत्रिम ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर याच्या अभावी शेकडो रुग्णांना आपल्या प्राणांना गमवावं लागलं। या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजन प्लांटची युद्ध पातळीवर निर्मिती करण्याची गरज सुद्धा निर्माण झाली आहे। आज जो राज्य हमारे साथ जुड़े हैं, इनमें तो कई बड़े मेट्रोपॉलिटन शहर हैं, बहुत सघन आबादी वाले हैं। हमें इसे भी ध्यान में रखना होगा। सार्वजनिक स्थलों पर भीड़ लगने से रोकने के लिए हमें सजग, सतर्क और सख्त होना पड़ेगा। सरकार के साथ साथ अन्य राजनीतिक दलों, सामाजिक संगठनों और एनजीओज को
सिविल सोसाइटी को साथ लेकर हमें लगातार लोगों को जागरूक करते रहना है। सध्या देशातील केवळ 6 राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना बघायला मिळते। मात्र परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात इतर राज्यातील चित्र बदलायला काही वेळ लागणार नाही। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अशाच पद्धतीने संसर्ग वाढत गेला होता। त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे। आज युरोपातील बहुतेक देशांमध्ये वेगानं कोरोनाबद्दलचं लसीकरण केलं जात आहे। मात्र लसीकरणानंतरही पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वेगानं वाढ होताना दिसते। त्यामुळे भारतालाही अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारला सजग, सतर्क आणि सक्त या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा सल्ला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या स्पेशल रिपोर्टसह लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। सैनिकांनी शहरात मार्च केल्याचं पाहायला मिळालं। फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आल्याचं आपण पाहतो। या दिवशी देशाला सुट्टी असते, मात्र विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात। यंदा मात्र कोरोनामुळे कार्यक्रमांवर निर्बंध होते। यावेळी सैन्यांची परेड पार पडलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली होती। 24 वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा पुन्हा आता कुटुंबियांना मिळालेला आहे। चीनमधील गुओलामधील ही घटना आहे। तर पोलिसांनी डीएनएच्या मदतीने वडील आणि मुलाची भेट घडवून आणली आहे। यावेळी पालक आणि मुलांच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहायला मिळालेत। 24 वर्षांनंतर मुलगा परत मिळाल्यानं कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। 1997 मध्ये पूर्व चीनमधील शेडोंग प्रांताच्या एका ठिकाणी त्याच्या घरासमोर जिनझेन याचं अपहरण करण्यात आलं होतं। तेव्हा त्याचं वय केवळ 2.5 वर्ष होतं। तैवान देशात भूकंप झालेला आहे। हृदयाचा थरकाप उडवणारी अशी भूकंपाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। एका हॉटेल परिसरात भूकंपाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। भूकंपामुळे संपूर्ण परिसर हलताना दिसतोय। 2 तासात तब्बल 22 भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवले। 3 ते 5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता होती। एका मंदिराचं भूकंपामुळे नुकसान झालंय। तर मध्य जर्मनीत तुफान पाऊस झाल्यानं शहरात पूर आलेला आहे। शहरात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। तर हेगेन परिसरात भूस्खलन देखील झालंय। त्यामुळे अनेक लोक अडकले असल्याची माहिती मिळते। त्यांना अग्निशमन दलानं वाचवलंय। तर शहरात गुडघ्यापर्यंत पाणी पाहायला मिळतंय। पाकिस्तानमध्ये भीषण बस दुर्घटना झाली आहे। त्यात 13 जणांचा मृत्यू झालाय। यात 36 जण जखमी झाले आहेत। मृतकांमध्ये 9 चीनी कामगारांचा समावेश आहे। पाकिस्तानी आणि चीनी कामगारांना घेऊन बस खैबर पख्तूनख्वा इथून कोहिस्तान जिल्ह्यामध्ये जात होती। मात्र बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस डोंगरावरून नदीत कोसळली आहे। पाकिस्तानमध्ये चीनचा मोठा बांधकाम प्रकल्प सुरू आहे। तिथे हे मजूर काम करण्यासाठी जात होते। युरोकपच्या फायनलचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध इटली मॅच पाहण्यासाठी चाहते तिकीट न काढता स्टेडियममध्ये शिरल्याचं समोर आलंय। चाहत्यांनी सुरक्षेसाठी लावलेले कठडे देखील तोडले आहेत। तर फायनल साठी तब्बल 67,000 प्रेक्षक स्टेडियममध्ये आले होते। म्यानमारमधील यंगून शहरात लोकांनी सैनिकांविरोधात निदर्शनं केली आहेत। आंदोलन करण्यापूर्वीच काही लोकांना ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यामुळे लोकांनी सैनिकांचा निषेध केलाय। यावेळी सैनिकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। सैनिकांनी देश ताब्यात घेतल्यापासून विविध शहरात आंदोलन सुरू आहेत। यात आतापर्यंत 906 जणांचा मृत्यू देखील झालाय। सैन्यानं लोकशाही सरकार बरखास्त केलंय। परदेशी देशांच्या दबावाला बळी न पडता इराणनं अणु कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे। त्यामुळे आताही दबावाला बळी न पडता अणु कार्यक्रम सुरू ठेवावा असं इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत म्हटलंय। देश 90% युरेनियम समृद्ध करण्यास आपण सक्षम असल्याचं रुहानी यांनी म्हटलंय। संयुक्त अरब अमिरातनं इस्रायलमधील आपलं दूतावास औपचारिकरित्या उघडलंय। तसंच तेल अवीव या ठिकाणी
आपल्या राजनैतिक कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांनी केलंय। यामुळे दोन्ही देशाचे संबंध अधिक मजबूत होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे। मध्य पूर्वेतील शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेच्या भविष्याकडे वाटचाल करण्याच्या आमच्या सामायिक वाटचालीतील हे कार्यक्रम महत्त्वाचा टप्पा असल्याचं इस्रायली राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्जोग यांनी म्हटलंय। चीनच्या राज्य परिषद माहिती कार्यालयाने एक श्वेतपत्रिका जारी केली आहे। वायव्य चीनच्या झिनजियांग या ग्युगर लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर राज्यातली कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे कोरोनाचे नियम शिथिल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। राज्यातल्या एकूण कोरोना रुग्ण संख्येपैकी 90% रुग्ण हे केवळ 10 जिल्ह्यांमधले आहेत। मात्र असं असतानाही उरलेल्या जिल्ह्यांना देखील कोरोना निर्बंधांचं पालन करावं लागतंय आणि त्याचमुळे कोरोना नियम शिथिल करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। बघूयात यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही। राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामधील कोरोनाच्या परिस्थितीनुसार नियम शिथिल केले। राज्याचा विचार करता आजच्या घडीला राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 92% रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत। करीबन 10 जिलों में जो आंकड़े हैं पॉजिटिव के वे है 92%, 92%। तो इतना 10 जिलों में है और बाकी बचे 26 जिले। तो ये 26 जिलों में अन्य 8% जो है, करीबन जो 1 लाख के दरमियान हमारे जो एक्टिव केसेस है उसमें 8% 26 डिस्ट्रिक्ट्स में है और 10% 92 डिस्ट्रिक्ट्स में है। राज्यात कोरोनाचे एकूण 1,06,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। त्यापैकी 96,543 रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत। म्हणजेच 92% रुग्ण हे राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये आहेत, तर उरलेले 8% रुग्ण हे उरलेल्या 26 जिल्ह्यात आहेत। त्यामुळे 26 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्यातील कोरोना परिस्थितीवर एक नजर टाकल्यास पुणे, ठाणे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, सातारा, अहमदनगर, रायगड, सोलापूर आणि नाशिक या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत। पण असं असतानाही राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्ह्यांना सरसकट लॉकडाऊनचे नियम का लावण्यात आले असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। महाराष्ट्रातले कोरोनाचे 90% पेशंट हे 36 मधल्या फक्त 10 जिल्ह्यात आहेत, तरी उरलेल्या 26 जिल्ह्यांना तेच नियम जे या 10 जिल्ह्यांना आहेत। आणि त्याच्यामुळे लहरी राजाचा लहरी कारभार, सरसकट एकच नियम, बाकीच्या 26 जिल्ह्यातल्या लोकांचं काय, तिथली दुकानं का उघडू देत नाहीत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे। बुलढाण्यात 22 तर गोंदियामध्ये 63, नंदुरबारमध्ये 70, हिंगोलीत 75 आणि गडचिरोलीमध्ये 138 इतके कोरोना रुग्ण आहेत। नागपूर, भंडारा, गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा दर 0वर आलाय, तर इतर 23 जिल्ह्यांमध्ये 0.13%पेक्षाही हा दर कमी आहे। मात्र या जिल्ह्यांची अद्यापही कोरोनाच्या कठोर निर्बंधांमधून सुटका झालेली नाही। कोरोना नियम शिथिल करण्याविषयीचा निर्णय हा मुख्यमंत्री पातळीवर घेतला जाणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। रिलैक्सेशन का निर्णय माननीय मुख्यमंत्री जी लेंगे। वे डिजास्टर मैनेजमेंट एक्ट के माध्यम से जो कमिटी होती है उसके वो चीफ सेक्रेटरी भी प्रमुख होते हैं। तो हमारे स्वास्थ्य विभाग का तो ये ज़रूर कहना है कि सभी आंकड़ों पर नज़र रखे हुए हमें जहाँ रिलैक्सेशन देना है, कहाँ रिलैक्सेशन नहीं देना है, इसके बारे में माननीय मुख्यमंत्री जी को हम इनपुट्स देते रहते हैं, मालूमात देते रहते हैं। उसके माध्यम से माननीय मुख्यमंत्री जी इसके ऊपर डिसीजन लेंगे।
कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे आणि त्यामुळे कोरोना नियम शिथिल करण्याची मागणी होतीये. मात्र देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह 6 राज्यांना कोरोनाविषयी अधिक सतर्क राहण्याची सूचना केली आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक केंद्रीय पथक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांचा दौरा करत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की या 10 जिल्ह्यांमध्ये इतकी रुग्णसंख्या का एकवटली आहे. इथला रुग्णदर पण इतर जिल्ह्यांपेक्षा थोडा जास्तच आहे. अशात राज्यातला मृत्यूदर 2% खाली यायला तयार नाही आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण अत्यंत सावधगिरीनं पावलं उचलताना बघायला मिळत आहेत. पण असं किती दिवस राज्यातल्या जनतेनं तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली जगायचंय? कधीतरी त्यांचं आयुष्य नॉर्मल व्हायलाच हवं. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर आता बातमी आहे अभिमानाची. कल्याणमधील एका तरुणीनं 7 समुद्रापार झेंडा फडकवलाय. अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीसाठी अंतराळात यान तयार करणाऱ्या टीममध्ये संजल गावंडे या मराठमोळ्या तरुणीची निवड झाली आहे. बघूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. स्वप्नांना जिद्द आणि मेहनतीची जोड दिल्यास ती सत्यात उतरण्यास वेळ लागत नाही, हे कल्याणच्या संजल गावंडे या तरुणीनं दाखवून दिलेलं आहे. अमेरिकेतल्या ब्ल्यू ओरिजिन स्पेस कंपनीसाठी यान तयार करण्याची जबाबदारी ज्या 10 जणांच्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे त्यामध्ये संजलचा समावेश झालेला आहे. अमेरिकेतल्या ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीनं अंतराळ सफरीची घोषणा केलेली आहे. 20 जुलैला या कंपनीचे न्यू शेफर्ड हे यान अंतराळात झेपावणार आहे. या अत्यंत महत्वाकांक्षी अभियानामध्ये सहभागी होण्याचा मान संजलला मिळालेला आहे. हे संपूर्ण टीमचं यान बनवायचं यांनी बनवलं आणि त्या टीममध्ये इंडियन एकच मुलगी, लेडी म्हणून एकच आहे. आणि त्याच्यानंतर जी बातमी आम्हाला बाहेर पडली तेव्हा आम्ही तिला फोन करून विचारलं, तेव्हा तिने सांगितलं हो हे बरोबर आहे. कल्याण पूर्वेतल्या कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजलची आई MTNL मध्ये कार्यरत आहे, तर वडील KDMCतले निवृत्त कर्मचारी आहेत. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संजलनं हे अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. ते कॉलेज शॉपमध्ये तिने काम पण केलेलं आहे. म्हणजे तिला माहिती होती आपली घरची परिस्थिती एवढी नाही, पण ते कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवायचं, शॉपची साफसफाई करायची, ते सगळ्या. आणि त्या परिस्थितीत स्वयंपाकाची पण एवढी जाण नव्हती, लहान वयातच गेली ती. जसं येईल तसं बनवायचं, खायचं आणि अभ्यास करून पास व्हायचं एवढंच ध्येय होतं. संजलचं आमच्या न्यूज 18 लोकमतच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप अभिनंदन आणि तिला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आनंदाच्या बातमीसोबतच आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली तेच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाची आठवण, मास्क लावा, काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.